वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. हॅलो हॅलो, वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स का? हो. मला तुम्हाला क्रिकेट बद्दल एक प्रश्न विचारायचा आहे. विचारू? क्रिकेट? अरे पण हा डान्सचा शो आहे. काय? क्रिकेट या खेळात जो खेळत असतो तो ग्राउंडवर असतो, म्हणजेच तो बाहेर असतो, म्हणजेच तो आउट असतो. पण तरीही तो इन असतो आणि जो आउट होतो तो पॅव्हलियन मध्ये जातो, म्हणजेच तो इन होतो. बरोबर ना? पण तरीही तो आउट असतो, म्हणजे जो इन असतो तो आउट असतो आणि जो आउट असतो तो इन असतो. असं का बरं? आता मी काय या प्रश्नाचं उत्तर देऊ? विनोद काका, तुम्हीच या प्रश्नातून मला वाचवा. आई शपथ मलाही माहिती नाही. इन असतो तो आउट असतो, जो आउट असतो इन असतो. हे आपण एक काम करूया, हा पझल आपण पाकिस्तानी प्लेयर्सना देऊया. लोक मॅच हारले, हे मॅच म्हणजे पझल सोडेपर्यंत मॅच हारले ते. तर स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं, जिचे कोरिओग्राफर्स आहेत आशिष दादा आणि अजिंक्य दादा. तर स्वागत करूयात खुशबू करगुटकरचं. तुम्हाला कसं वाटला खुशबूचा परफॉर्मन्स? माशाअल्लाह हबीबी. खुशबू, आमच्या क्रिकेट क्षेत्रात आम्ही सांगतो की आम्ही जसं विकेटवर येतो, आम्ही ज्या पहिला रन घेतो, पहिली धाव घेतो, आम्ही त्याचं एक एक धाव वाढवत 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 आम्ही 100 पर्यंत पोहोचतो. तर मला असं वाटलं की खूप चांगली नाचलीस तू पहिले स्लो 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 करून करून आणि शेवटच्या बॉलला तू षटकार मारून मॅच जिंकलीस. छान.
खुशबूचा परफॉर्मन्स. खुशबू, बीट पकडणं कोणी तुमच्याकडनं शिकावं असं मला वाटतं. बेस्ट ऑफ माय नॉलेज मध्ये मला असं वाटतं की बेली डान्सिंगचा उपयोग करून घेतलात शेवटी ज्या प्रकारे, आणि जोत काय तुम्ही तो करायला लागलात, तेव्हा मला असं वाटलं की अरे या सुरुवातीपासून का नाही केला तुम्ही. तुमच्याकडनं तो जो एक फोर्स होता कदाचित तुम्ही तो सेव्ह करून ठेवला असेल शेवटीसाठी. असं काय केलं तुम्ही? अरे वा, कसं पकडलं. बट फॅन्टॅस्टिक, द वे यू कल्मिनेटेड द होल थिंग वॉज फॅन्टॅस्टिक. थँक्यू सर. या परफॉर्मन्स करता मिळतायत रिक्वेस्ट करू शकतो प्लीज. ते शेवटचं ते 2-3 झटके भटके ते परत बघू शकतो खुशबू? श्योर, इफ यू डोंट माइंड. विनोद काका, तुम्हाला एक प्रश्न विचारू? परत प्रश्न विचारतो मी खालीच जातो. वर्गात पण असंच करायचो. टीचर प्रश्न विचारतो मी खाली. विचार. विनोद काका, हे जे 100 रन आणि 10 वडापाव आहेत त्याचं गणित मला आताही नाही कळलंय. ते आमचं सिक्रेट आहे, माझं आणि सचिन तेंडुलकरांचं. आम्ही लहानपणी ज्यावेळी 100 रन करायचो, सचिन 100 रन करायचं, त्यावेळी मी त्याला 10 वडेपाव द्यायचो. पण आता जसं आपलं शोचं नाव एकापेक्षा एक, म्हणजे तो शेर तो मी 1.25 शेर, तुम्ही 200 रन करायचो, मला 20 वडेपाव मिळायचे. मी सांगेन यशाच्या मागे वडापाव खूप महत्वाचा आहे. कारण वडापाव खाऊन आम्ही पाकिस्तानी बॉलर्स, ऑस्ट्रेलियनचे बॉलर्स, इंग्लंडचे बॉलर्स, सगळ्यांची धुवाधार आम्ही बल्लेबाजी करून सगळ्यांना वडापाव देऊन टाकला. म्हणून ज्यावेळी सचिनने, हे लोकांना माहिती नसेल, सचिनने ज्यावेळी 34 सेंचुरी केली होती, ते 34वी, ज्यावेळी सर गावस्करांचा रेकॉर्ड मोडला, त्यावेळी सगळ्यांनी येऊन त्याला फुलं दिली, कोणी येऊन हार दिले. पण मी एक असा एकटा माणूस होतो, म्हणजे त्याची बायको पण एकदम चकित झाली. मी जाऊन 34 वडेपाव दिले. वडापाव इज द सिक्रेट ऑफ आय. वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.